Hello students, today's discussing the topic computer worm. First of all, what is a computer worm? Worm means एक किडा जो पिक्चर फॉर्म मध्ये दाखवलेला आहे. आळी असते. फॉर एक्झाम्पल आळी जशी एखाद्या ट्रीला खराब करते तसे आपल्या कम्प्युटर वर्म कसा ॲक्सेस होतो आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या फाईल आहे त्या करप्ट करायचं काम कसं करतो, वर्क कसं करतो ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. A computer worm is a full program by itself. It is written in such a way that it spread to other computer over a network and it consumes all resources of a network. Internet worm was introduced on November 2, 1998 into internet by Robert. Means computer network. इंटरनेट वर्म जो असतो जो आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या फाईल आहे त्या करप्ट करण्याचं काम कोण करतं तर कम्प्युटर वर्म ही ॲक्सेस होतो. त्याच्यामुळे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये आपण कम्प्युटर व्हायरस इन्स्टॉल केलेला असतो. जर तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये जर कम्प्युटर व्हायरस इन्स्टॉल केलेला नसेल तर हा कम्प्युटर वर्म तसा ॲक्सेस तुमच्या कम्प्युटरच्या ज्या फाईल आहे त्या करप्ट करण्याचं काम हा कम्प्युटर वर्म करणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज अ वर्म ऑन अ कम्प्युटर मीन्स कम्प्युटरमध्ये कसा ॲक्सेस होतो ते बघूया आपण. अ कम्प्युटर वर्म इज अ टाईप ऑफ अ मेलवेअर दॅट स्प्रेड कॉपीज ऑफ इटसेल्फ फ्रॉम अ कम्प्युटर टू कम्प्युटर. वन कम्प्युटरकडून आपण दुसऱ्या कम्प्युटरला जर फाईल ट्रान्सलेट केली किंवा शेअर केली तर ती कम्प्युटर वर्म थ्रू आपण शेअर करतो. अ वर्म कॅन रिप्लिकेट itself without any human interaction and it does not need to attach itself to a software program in order to causes damage. means ज्या फाईल डॅमेज करण्याचं काम कोण करणार आहे तर कम्प्युटर वर्म करणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज अ कम्प्युटर वर्म अँड एक्झाम्पल. अ कम्प्युटर वर्म इज अ malicious pieces of software that replicates itself from one computer to another computer with the goal of overtaking the entire network of computers. Most worms are designed to infiltrate system by exploiting their security failures while very few also try to change the system setting. means computer worm जे आपल्या कम्प्युटरची जी सेटिंग आहे ती चेंज करण्याचं काम कोण करणार आहे कम्प्युटर वर्म हा आपल्या फाईलसुद्धा डॅमेज करून सिस्टीमसुद्धा चेंज करू शकतो. मीन्स जी आपण सेटिंग सिलेक्ट केलेली आहे किंवा सेव्ह केलेली आहे ती चेंज करण्याचं काम कोण करणार आहे तर कम्प्युटर वर्म करणार आहे. नेक्स्ट टॉपिक, कम्प्युटर व्हायरस. व्हॉट इज अ कम्प्युटर व्हायरस अँड हाऊ टू अवॉइड इन्फेक्शन. मीन्स कम्प्युटर व्हायरस काय आहे आणि आपण कम्प्युटर व्हायरस अवॉइड कसा करू शकतो ते बघूया. It is written with a clear intention and infection other programs. It is a part of a program which normally on a valid program but it is not a complete program by itself. means एखादा प्रोग्राम जर तुम्ही टाईप केलेला असेल तर तो डॅमेज करण्याचं काम कम्प्युटर व्हायरस करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या पी सीमध्ये जर काही फाईल सेव्ह केलेली आहे बट जर तुमच्या पी सीमध्ये जर कम्प्युटर व्हायरस ही सीडीज जर तुम्ही इन्स्टॉल केलेली नसेल तर तुमच्या फाईल करप्ट और डॅमेज करण्याचं काम कोण करणार आहे तर कम्प्युटर व्हायरस अटॅक करून तो मोर दॅन अटॅकली कम्प्युटर व्हायरस इन्क्लूड होतो. ऑलरेडी ॲटोमॅटिकली तुमच्या पी सीमध्ये व्हायरस इन्क्लूड होऊन त्या फाईल डॅमेज करू शकतो. अँड नेक्स्ट, व्हॉट आर द कम्प्युटर व्हायरसेस. In more technically terms, a computer virus is a type of a malicious codes or program written to alert the way a computer operates and is designed to spread from one computer to another computer. A virus operates by inserting or attaching itself to a program or document that supports in the order to execute its code. means जो तुम्ही जो कोड एक्झिक्यूट करणार आहात तर तो डॅमेज और वन कम्प्युटरकडून जर दुसऱ्या कम्प्युटरकडे तुम्ही काही ट्रान्सलेट करत असेल, फाईल असेल, पिक्चर असेल किंवा एखादा जर प्रोग्राम किंवा प्रोजेक्ट असेल तर तो डॅमेज करण्याचं काम तुमचा कम्प्युटर व्हायरस करणार आहे. नेक्स्ट, टाईप्स ऑफ व्हायरसेस. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ व्हायरसेस इन अ कम्प्युटर व्हायरस ॲज follows. First,
boot sector virus. Second, memory rescinded virus, file virus. Fourth one is a command processor virus, and last one is a general purpose virus. Generally classification is done based on what is affected or where the viruses resides. Next point, computer virus and prevention techniques. First point, infection methods. Infection method मध्ये first point append, second point replace, third one is a insert, fourth one is a delete, and last one is a redirected. Append means this method viral code append itself to the unaffected program. मीन जो प्रोग्राम तुम्ही जर टाईप केलेला आहे तो अपेंड इटसेल्फ अनअफेक्टेड करण्याचं काम कोण करणार आहे तर अपेंड ही कमांड करणार आहे. सेकंड पॉईंट रिप्लेस, दिस मेथड व्हायरल कोड रिप्लेसेस ओरिजिनल एक्झिक्युटेबल प्रोग्राम कम्प्लिटली और पार्शियली. मीन्स जो प्रोग्राम तुम्ही टाईप केलेला आहे त्याला कम्प्लिटली एक्झिक्युटेबल करण्याचं काम रिप्लेस ही मेथड करणार आहे. थर्ड वन इज अ इन्सर्ट, दिस मेथड द व्हायरल कोड is inserted in the body of executed code. And next, delete, this case viral code deletes some codes from executed program. means जो कोड तुम्ही एक्झिक्यूट केलेला आहे त्याला जर डिलीट करायचं असेल तर ते डिलीट कमांड यूज करून आपण करणार आहोत. नेक्स्ट, रिडायरेक्ट. व्हॉट इज अ रिडायरेक्ट? द नॉर्मल कंट्रोल फ्लो ऑफ अ प्रोग्राम इन चेंजेस एक्झिक्युटेड सम अदर कोड. करण्यासाठी रिडायरेक्ट ही कमांड यूज करणार आहोत. Second point, modes of operation. Virus works in the number of ways. Generally developer of virus produces any inserting or useful program such as a game utility, but is a program has viral code embedded in it. means modes of operation मध्ये जो प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट केलेला आहे तो व्हायरस वर्क्स इन अ नंबरमध्ये परफॉर्म करणार आहे. आणि जनरली जो डेव्हलपर आहे तो व्हायरस प्रोड्युसर इन्सर्टिंग करण्याचं कामसुद्धा मोड्स ऑफ ऑपरेशनमध्ये परफॉर्म होणार आहे. नेक्स्ट, व्हायरस डिटेक्शन. व्हॉट इज अ व्हायरस डिटेक्शन? व्हायरस डिटेक्शन प्रोग्राम्स चेक्स इंटेग्रिटी ऑफ बायनरी फाइल्स. इट मेंटेन्स अ चेकसम ऑफ ऑन ईच फाईल. मीन्स त्या प्रत्येक फाईलचं बायनरी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपण व्हायरस डिटेक्शनमध्ये करणार आहोत. अँड ईच चेकसम फाईलला आपण चेकसम प्रोड्यूस केलेला आहे. मीन्स मेंटेन करण्याचं काम हा व्हायरस डिटेक्शनमध्ये होणार आहे. नेक्स्ट, व्हायरस रिम्युअल. देर आर सम व्हायरस रिम्युअल हुज बीट पॅटर्न इन द कोड कॅन बी प्रिडिक्टेड. मीन्स याचं पॅटर्न कसं असणार आहे तर बीट फॉर्ममध्ये व्हायरस रिम्युअलचं पॅटर्न असणार आहे. अँड व्हायरस रिम्युअल प्रोग्राम स्कॅन्स द डिस्क for the pattern of the known viruses and on detection it's remove them. means जी व्हायरस रिम्युअलमध्ये ऑपरेशन करणार आहे काही प्रोग्राम प्रोजेक्ट असेल तर त्या बीट फॉर्मॅटमध्ये आहे आणि स्कॅनसुद्धा त्याच्यामध्ये डिस्कॅन करण्याचं काम आपण व्हायरस रिम्युअलमध्ये करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, व्हायरस प्रिव्हेन्शन. व्हॉट इज अ व्हायरस प्रिव्हेन्शन? प्रिव्हेन्शन ऑफ व्हायरस ऑलवेज बाय लीगल कॉपीज ऑफ अ सॉफ्टवेअर. Again, take frequent backups of data and run monitor program frequently detect viruses. means virus prevention मध्ये आपण बॅकअप्स डेटा जो तुम्ही रन किंवा एक्झिक्यूट करणार आहात तर तो आपण व्हायरस प्रिव्हेन्शन मध्ये करणार आहोत. अँड लिगली ज्या कॉपीज आहेत त्या आपण सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, डिफरन्सेस बिटवीन कम्प्युटर व्हायरस अँड कम्प्युटर वॉर्म. कम्प्युटर व्हायरस, फर्स्ट पॉईंट, it is not a complete program by itself. And next, computer worm, it is a complete program. means computer virus मध्ये हा complete program नसतो and computer worm मध्ये तो complete program असतो. second point, viruses causes direct harm to the system by incorporating codes as well as data. next, computer worm मध्ये worm generally consume system resources. And last one is a third point, computer virus, it operates independently and computer worm मध्ये it cannot operate independently. तर आपल्या इथे लेसन हे कंप्लीट झालेलं आहे. या लेसनमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले ते ओव्हरव्ह्यू बघूया आता. व्हॉट इज अ ऑपरेटिंग सिस्टीम? सर्व्हिसेस इन OS,
व्हॉट इज द सर्व्हिसेस इन OS? सर्व्हिसेस कोणकोणते आहे OSचे? तर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट अँड मेमरी मॅनेजमेंट. नेक्स्ट आपण विंडोज NT बघितला. विंडोज NTवर तुम्हाला 4 मार्क्स और 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपण त्याची ॲरिथमॅटिक डायग्रामसुद्धा बघितलेली आहे. नेक्स्ट लिनक्स काय असतं? व्हॉट इज अ लिनक्स अँड परफॉर्मिंग इन अ लिनक्स बघितले. आपण डिफरन्ससुद्धा बघितला. व्हॉट इज अ फाईल सिस्टीम? फाईल सिस्टीम काय आहे? फाईल सिस्टीममध्ये ब्लॉक, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क कशा यूज होतात त्या बघितल्या आपण. फाईल ऑपरेशन बघितले. क्रिएट अ फाईल, राईट अ फाईल, रीडिंग फाईल, रिवाइंड फाईल अँड डिलीट फाईल. अलोकेशन मेथड्स बघितल्या. अलोकेशन मेथड्समध्ये आपण फर्स्ट फिट, बेस्ट फिट, वर्स्ट फिट बघितल्या. अँड नेक्स्ट आपण फाईल ऑर्गनायझेशन बघितले. फाईल ऑर्गनायझेशनमध्ये 2 टाईप्स आहे, सिक्वेन्शियली फाईल ऑर्गनायझेशन आणि डायरेक्ट फाईल ऑर्गनायझेशन. मल्टी प्रोग्रामिंग बघितलं आपण. मल्टी थ्रेडिंग बघितलं. शेड्युलिंग, प्रायोरिटी, प्रोसेस स्टेट आपल्या रनिंग, रेडी अँड ब्लॉक स्टेट आपण बघितल्या. टाईम शेअरिंग बघितले. शेड्युलिंग फिलॉसॉफीज बघितले. शेड्युलिंग फिलॉसॉफीजमध्ये 2 टाईप्स आहे, नॉन प्रिम्प्टिव्ह अँड प्रिम्प्टिव्ह. मेमरी मॅनेजमेंट बघितलं आपण. व्हॉट इज मीन बाय मेमरी मॅनेजमेंट. अँड नॉन कंटिन्युअस अलोकेशनमध्ये आपण पॉईंट बघितले, पेजिंग, सेगमेंटेशन. अँड नेक्स्ट व्हर्च्युअल मेमरी. व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल मेमरी. देन बेसिक्स ऑफ GUI. अँड लास्ट वन इज अ कम्प्युटर वॉर्म अँड कम्प्युटर व्हायरसेस. अँड अटॅक कसे करतो कम्प्युटर व्हायरस हा ते सुद्धा आपण बघितलं. तर आपला लेसन इथे कंप्लीट झालेला आहे. तर ह्या लेसनची मी तुम्हाला PDF पाठवते आणि त्याच्यानंतर आपण एक टेस्ट घेऊया 10 मार्क्स और 20 मार्क्सची. थँक्यू स्टुडंट्स.